दादा काय सांगणार, सकाळी तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता, तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव होता, कोणाचा दबाव होता? दबाव सर्व जनतेला माहीत आहे कोणाचा दबाव होता आणि कोणी दबाव आणत होता। माझ्यासोबत जे उमेदवार आहेत ते सर्व सामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत। हा एक टपरी दुकानदार आहेत, एक मेकॅनिकल आहेत, दुसरा शाह बिरादरी म्हणजे भिक्षुक समाजाचा माणूस आहेत। त्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे आमिष दाखवून त्यांना प्रलोभन देऊन त्यांना माघारीसाठी प्रोत्साहित करण्यात येत होता, म्हणून मी त्यांना सेफ झोनमध्ये घेऊन गेलो होतो। कोणाचा दबाव होता तुम्ही समजू शकतात। आज निवडणुकीचा काळ आहे, ते बी आमचे मित्र आहेत, परंतु मी आज त्यांचं नाव सांगू शकत नाही। निवडणुकीनंतर त्यांचे नाव आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना कळवू। कशा पद्धतीने दबाव होता? पैसे घ्या, माघारी घ्या, बिनविरोध द्या। आम्ही 27-0चा वादा केलेला आहे वरती, तुम्ही आमच्या वाद्याला गाडबोट लावताय। आमची प्रेस्टिज इश्यू आहे, 27-0 करायचंच आहे आम्हाला। त्याला सुरुंग लावण्याचं काम ही माझी सैन्याने केलेलं आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि हा युवकांचा विजय आहेत। ही जी आज आपण रॅली बघताय ना, यामध्ये मॅक्झिमम युवक आहेत। जर त्यांनी एवढा विकास केलेला होता तर त्यांना बिनविरोध करण्याची काय गरज होती? निवडणुकीला त्यांनी सामोरं जायला पाहिजे होता। त्यांची पायाखालची वाढू सरळ केली आहे। त्यांनी निवडणुकीला घाबरून लोकांना आमिष देऊन निवडणुकीतून माघार घेण्यात प्रयत्न केलेले आहेत। या ठिकाणी निवडणुकीपूर्वीच आपला जल्लोष पाहायला मिळतोय, कशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे? कार्यकर्त्यांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे। कार्यकर्ता एकदम चिडलेला आहेत, कार्यकर्त्यामध्ये एकदम भयंकर चीड आहेत, ते मतपेढीतून व्यक्त होणार आहेत। जामनेर नगर परिषदेची या ठिकाणी निवडणूकचा आज उमेदवारी अर्ज दाखल घेण्याचा प्रयत्न म्हणजे विषय होता। कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं तुम्ही 4 जे उमेदवार आहेत ते बाहेर गेलेले होते, आज परत आलेले आहात। आम्ही 5 उमेदवार आहोत आणि एक काँग्रेसचा उमेदवार आहेत। आमचे तिन्ही पॅनल साबूत आहेत आणि तिन्ही पॅनल आम्ही बहुमताने जिंकू। आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या परतीचा काळ आहेत। पक्षाने आमच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे। पवार साहेबांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाहीत। आमचे नेते आदरणीय खोडपे सर, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, तालुका अध्यक्ष किशोर पाटील साहेब आणि आमची सैन्य राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षाला घेऊन आणि आमच्या समाजातील ज्येष्ठ वयस्कर युवकांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक जिंकू। आज भाजपच्या नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? ते निवडून आलेले नाहीत, त्यांनी लोकशाही संपवलेली आहे। ही लोकशाहीची हत्या आहे। आता ते निवडून नगराध्यक्ष आहेत, तर आपलं जे मुस्लिम जे मागासवर्गीय वर्ग आहे आणि जे त्यांचे वार्ड आहे, त्या वार्डामध्ये कुठेतरी मतभेद होणार आहे का विकासला घेऊन? आम्ही कोणताही मतभेद करणार नाहीत। आम्ही खेडीमिडीच्या वातावरणात ही निवडणूक पार पाडू। ज्यावेळेस तुम्ही बाहेर होते त्यावेळेस तुम्हाला कोणाचे फोन आले का किंवा काय दबाव आला? भरपूर फोन आलेत। भारतीय जनता पार्टीचे बहुतांश कार्यकर्त्यांचे, वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचे, किचन कॅबिनेटच्या लोकांचे मला फोन आलेले आहेत। वेळ प्रसंगी त्यांचे नाव मी जाहीर करू। काय नाव आपलं? माझं नाव जावेद इक्बाल अब्दुल रशीद मुल्लाजी।